वेलकम टू ॲड परिवार. नॉनव्हेज करण्याचा आता बेत आहे. आज वेनसडे. मांदेली करणार आहे. कोळंबीचं हे वाटण एका साईडला केलेलं आहे. एका साईडला मॅरिनेट करायला मी कोळंबी आणि बटाटे मांदेली हे केलेलं आहे. वाटण केलेलं ते मिक्सरमध्येच वाटते. एका साईडला फ्राय करून ठेवते. हे आपले बोलतात ना कोळंबी आणि बटाटे हे एका साईडला फ्राय केलेत आणि त्याच्यानंतर मांदेली फ्राय करायला एका साईडला ठेवलं. ते वाटण केलेलं ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर मग थोडंसं व्यवस्थित चांगलं हे झाल्याच्या नंतर मग नॉर्मल आपलं हळद, मीठ, तिखट, लाल तिखट सगळं टाकल्याच्या नंतर जे मी फ्राय केलेले कोळंबी ती टाकली त्याच्यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित करायला ठेवलं तिथे एका साईडला माझं मांदेली चाललेली, एका साईडला हे चपात्या अगोदर झालेल्या, माझ्या भात वगैरे सगळं झालेलं, हेच करायचं बाकी होतं माझं. झाली माझी मांदेली फ्राय आणि माझी नॉनव्हेज डिश. या जेवायला मस्तपैकी लज्जेदार माझं नॉनव्हेज जेवण. हे माझं सकाळचं रुटीन. दुसऱ्या दिवशी गुरुवारचं हे सगळी साफसफाई केली. आज खूप काही साफसफाई केली. जास्त काही मला करता नाही आलं. हॉलचा फॅन, बेडरूमचा फॅन वगैरे साफसफाई केली. त्याच्यामध्ये खूप काही लाईफमध्ये आपल्या मेन म्हणजे आपल्या लेडीजसाठीच, कारण आयुष्यामध्ये आई वडिलांमध्ये आईला जास्त करून सॅक्रिफाईस करावं लागतं, स्पेशली करिअर करता. आणि मुलांसाठी म्हणायला गेलं तरी खूप करावं लागतं सॅक्रिफाईस आपलं करिअर, कारण मुलांचं करिअर, त्यांचं संगोपन, उज्ज्वल भविष्य करण्याकरता ॲटलिस्ट जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. आईला स्पेशली जास्त एक पाऊल मागे आईला करावं लागतं, बिकॉज काही करू शकत नाही. जोपर्यंत मुलं मोठी होत नाही तोपर्यंत मुलं काय करतात हे त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. बिकॉज करिअर, त्यांचं संगोपन, त्यांचे संस्कार, आजकाल ज्या लाईफमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच प्रकारे त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यासाठी आईचं बोलतात ना, ती कमकुवत नसते, पण ती एक बोलतात ना एक पॉज करून ठेवलेली असते लाईफ त्यांची, की जणू आता ही थोडे मोठे झाले तर बोलतात ना एक संधी शोधायची ती वाट बघत असते, अशी झालेली असते लाईफ एक आईची. त्याचप्रमाणे आणि मग नंतर काही क्लिनिंग आपलं सगळं केलं, मग सगळं व्यवस्थित सगळं केलं आणि त्याच्यानंतर आपलं रुटीन सगळं जे आहे गुरुवारचं, उपवास पण होता त्या दिवशी, आणि म्हणून तर सगळं घर साफसफाई केलं. मध्ये मध्ये क्रियांचं बोलणं होत होतं, त्याला साईडला करत होती, कारण ही मुलं मध्ये मध्ये असणारच, पण काय करणार, ही आपलीच मुलं आहे. राग पण येतो कधी कधी, पण काही करू शकत नाहीत, किंवा त्यांच्याकडे लक्ष देणं सर्वात इम्पॉर्टंट असतं. त्याच्यासाठीच मग थोडा वेळ काढतो. मग नंतर आपला बिझनेस आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं, मुलांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. असंच चाललेलं लाईफ. बिकॉज लेडीज जास्त करून मग काही ना काहीतरी शोधत असतात वर्क फ्रॉम अशा प्रकारे, कारण त्यांना बोलतात ना घरी बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं उत्तम. त्याचवेळी झालं माझं घर व्यवस्थित क्लीन करून टाकलं मी आता. चला बाय.